आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव पेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाज बांधवांनी जोरदार आंदोलन केलं. महासभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर निदर्शने आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घालून त्यांना धारेवर धरण्यात आलं. नियोजित जागेची डिझाईन सोडून अन्य डिझाईन केल्याचा आरोप करत शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हा शोध घेण्यात यावा असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलकांना पुन्हा त्या जागेवर जाऊन पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन शांत झाले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोरे, महादेव साठे, किशोर धोंगडे, जीवन भोरे, सत्यजित कराडकर, शंकर कांबळे, शुभम चंदन शिवे, निशांत वायदंडे, अनिकेत वायदंडे, लखन धोंगडे, यश भोर यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरजेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजमधील पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता असलेल्या जागेच्या मागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी जागा नियोजित करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये परस्पर डिझाईन चेंज करून पुतळा आता असलेल्या ठिकाणापासून आणखीन पुढे करण्याचे डिझाईन तयार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे मातंग समाज आक्रमक झाला असून आज महापालिकेमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं. मागासवर्गीय समाजाला पहिल्यापासून संघर्षाशिवाय काय मिळत नाही. आधीच्या इतिहासात पण तसंच होतं ना, आज पण आम्हाला त्याचा प्रत्यय आलेला आहे. आम्ही महापालिकेत असताना काय न मागता गोष्टी येत होत्या, पण आज तुम्ही पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाणांनी, माननीय खाडे साहेबांनी पालकमंत्री असताना जी डिझाईन दिलं की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापाशी ड्रेनेजचं पाणी येतं आहे, रोड वायडिंगमध्ये जाऊ शकतो, म्हणून महापालिकेच्या शेजारीच असलेल्या जागेत त्याचं चबुद्रा आणि सुशोभीकरण करणं आणि त्या कामाची होय नाही म्हणत वर्क ऑर्डर निघाली. 1 ऑगस्टला त्याचं शुभारंभ पण आहे समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आणि आज आम्ही बघतोय तर ते डिझाईन चेंज करून पृथ्वीराज चव्हाण यांनी परत एकदा बाहेर केलेलं आहे. त्यामुळं ही बातमी जेव्हा समाजात मिरजेला कळाली, सांगलीला कळाली, तेव्हा संतप्त होऊन लोक इथं पोचलेले आहेत आणि आज तुम्ही 2.5-3 तास थांबल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब बाहेर आले आणि अजून पण त्यांचा तोरा तसाच आहे की त्यांच्या घरातले किंवा पगारातले पैसे देत असल्यासारखं. आम्ही मागासवर्गीय समाज पण आम्ही टॅक्स भरतोय. आज सगळ्यांचे पुतळे सेफ ठिकाणी आहेत. मध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला शेण फासण्यात आलं, विटंबना झालं. आमचे महापुरुषांचे पुतळे बाहेरच असे विटंबना करायसाठी ठेवलेले आहेत का? नाही. म्हणून आम्ही आत केलेला आहे. आज पुतळा समितीची लोक असतील, भीमराव बेंगलोरे असतील, खाडे साहेब आहेत, सुरेश भाऊ आपले आवटी साहेब होते, या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही काय करतोय, ती पानच काढून टाकलं जातं. आज त्यांना रोकडे साहेबांनी विचारलं पान कुठं गेलं, सांगायला तयार नाही. ह्याच्या मागं आहे कोण? त्याच्या मागं कोण आहेत ते सांगा. खाडे साहेबांनी 50 लाख रुपये दिले होते, आज 23 लाख रुपयेच आहेत. तुम्हाला हे कोण करायला सांगायला लागले? आम्ही आधीच्या आयुक्तांशी बोललो, ते म्हणले आम्हाला प्लेस पण माहीत नाही. म्हणजे नक्की पृथ्वीराज चव्हाण साहेब स्वतः त्यांनी तसे माइंडेड आहेत तर त्यांना कोण सांगतंय याचा तपास झाला पाहिजे आणि 1 तारखेच्या आधी त्या कामाचं उद्घाटन आणि जसं समाजाला अभिप्रेत आहे चांगलं आणि सुरक्षित अशा ठिकाणी आमचा पुतळ्याचं डिझाईन झालं पाहिजे. मिरज येथील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा अधिकृत असलेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज, बहुजन समाज वारंवार मागणी करत होता की सुशोभीकरण व्हावं, पूर्णाकृती पुतळा व्हावा. तर त्यासाठी आमदार साहेबांनी, आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 50 लाखाची निधी दिली, तरीसुद्धा महापालिकातील आपल्या शहर अभियंता यांनी मागच्या वेळेला त्या कामासाठी आम्हाला NOC दिले नाही. त्याचबरोबर आता काम मंजूर आहे, वर्क ऑर्डर निघाला आहे. तो पुतळा मागच्या बाजूला त्याचं सुशोभीकरणाचं डिझाईन तयार झालं असताना पुतळ्याच्या मागील बाजूमध्ये तर त्यांनी परत
ते डिझाईन रोड वाइंडिंगमध्ये आणून आमच्या कामात अडथळा आणण्याचं काम शहर अभियंत्यानं केलं आहे. तर त्या शहर अभियंत्यांना पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा कोणतरी राजकीय बॉस आहे, ज्याला अण्णाभाऊ साठे असो किंवा मातंग समाज असो त्याला नको आहे असं कोण आहे ते बघितलं पाहिजे. जे कोणाचं ऐकून पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हे कट रचलंय. अण्णाभाऊंच्या जयंती दिवशी ज्या पुतळ्याच्या भूमिपूजन होणार होतं त्या पुतळ्याच्या भूमिपूजनमध्ये अडथळा आणण्याचं काम केलंय. म्हणून आज समस्त मातंग समाज आज आम्ही या ठिकाणी जाब विचारायला आलोय. तर पृथ्वीराज चव्हाण बाहेर यायला तयार नाहीत काय, तर आतमध्ये आम्हाला सोडायला तयार नाही. महासभा आहे, तुम्ही आत येऊ नका. आम्ही काय चोर आहे का, डाकू आहे का, आम्ही गुन्हेगार आहे, कोण आहे जे आम्हाला महासभेमध्ये आतमध्ये जायला रोखलं जातंय. आम्ही अण्णाभाऊंच्या पुतळ्याचा प्रश्न घेऊन आम्ही तिथं जात असताना पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आम्हाला वेळ दिली नाही, आम्हाला बोललं नाही. त्याचबरोबर शेवटी मातंग समाजाला निर्णय घ्यावा लागला की महासभेमध्ये आज आंदोलन केलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी सर्व मातंग समाज असतील, आमचे माजी नगरचे योगेंद्रदादा थोरात असतील, हे सगळे आम्ही या ठिकाणी जमून आज या ठिकाणी महापालिकेला जाब विचारण्याचं काम केलं आहे.